नमस्कार मित्रांनो, RBC मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. एक्झामविषयी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदसाठी जे विविध पदे आहेत त्यासाठीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण पाहिलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदमधील सर्व एकूण 26 पदाचा अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत. तर यामध्ये संवर्गनिहाय अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो. सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रमाच्या काठिण्य पातळीनुसार त्याचा दर्जा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित या विषयासाठी प्रकार अ व ब असे 2 करण्यात आले आहेत. तर यामध्ये प्रकार अ मध्ये दिलेल्या संवर्गासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित या विषयासाठी SSC व समकक्ष दर्जा नमूद केलेला आहे. म्हणजे प्रकार अ मध्ये दिलेल्या संवर्गासाठी गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्रजी व मराठी हे विषय लागू राहतील. तर यामध्ये एकूण 11 संवर्ग आहेत, ज्यामध्ये आरोग्यसेवक पुरुष, आरोग्यसेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता, ज्यामध्ये स्थापत्य, ग्रामीण पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे, यांत्रिकी व विद्युत यांचा समावेश होतो. त्यानंतर कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक लिपिक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, पशुधन पर्यवेक्षक, रिगमन म्हणजेच दोरखंडवाला, लघुलेखक उच्च श्रेणी, निम्न श्रेणी आणि लघुटंक लेखक. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ज्यामध्ये स्थापत्य आणि लघु पाटबंधारे या 2 विभागाचा समावेश होतो. तर या एकूण 11 पदासाठी मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हा अतांत्रिक भाग 120 मार्कासाठी असेल. तर याचा सविस्तर अभ्यासक्रम पाहूयात. यामध्ये मराठी या विषयावर ज्याचा दर्जा 10वी चा असेल, यामध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्न. त्यानंतर इंग्रजी विषय जो की SSC म्हणजेच 10वी दर्जाचा असेल, यामध्ये जनरल व्हॉकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स अँड पेयर्स, कॉम्पॅरिशन म्हणजेच इंग्रजी विषयावरील वितारा याचा समावेश होतो. त्यानंतर बौद्धिक चाचणी हा घटकही 10वी दर्जाचा असेल, ज्यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न इत्यादी घटकाचा समावेश असेल. त्यानंतर असामान्य ज्ञान ज्याचा दर्जाही 10वी बेसचा असेल, यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटना आणि कार्य. त्यानंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि चालू घडामोडी, भारताचे शेजारील राष्ट्राशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी. यामध्ये ज्या जिल्हा परिषदमध्ये फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यातील भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान म्हणजे स्थानिक माहितीवर सुद्धा या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे आपण संबंधित जिल्ह्याचा सुद्धा अभ्यास करावा. अशी एकूण 4 घटकांची अभ्यास रचना 11 पदासाठी आहे. या 11 पदाला हा अभ्यासक्रम लागू आहे. मित्रांनो, यामध्ये जे उतारे आहेत मराठी, इंग्रजी हे मार्क्स देणारे विषय आहेत. याची आपण परिपूर्ण तयारी करावी, कारण उत्तर हे उतार्यामध्ये दिलेले असते. फक्त आपल्याला बुद्धीचा वापर करून, वाचन करून त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रकार ब1, यामध्ये दिलेल्या संवर्गासाठी मराठी, इंग्रजी या विषयासाठी HSC दर्जा म्हणजे 12वी दर्जाचे प्रश्न असतील आणि सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित या विषयासाठी पदवी व समकक्ष दर्जाचे प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, कनिष्ठ लेखाधिकारी, पर्यवेक्षिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्ताराधिकारी कृषी, विस्ताराधिकारी पंचायत, विस्ताराधिकारी शिक्षण, विस्ताराधिकारी सांख्यिकी. तर या 10 पदासाठीचा जो मराठी, इंग्रजी घटक आहेत
त्याचा दर्जा हा 12वीचा असेल आणि बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान या विषयाचा दर्जा हा पदवी दर्जाचा असेल. यामध्ये मराठी व्याकरणावरही सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग, उताऱ्यावरील प्रश्न. इंग्रजी व्याकरणामध्ये जनरल व्हॉकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स अँड पेयर्स, कॉम्पॅरेशन्स म्हणजेच इंग्रजी विषयावरील उतारा. त्यानंतर भौतिक चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न या घटकाचा समावेश असेल. सामान्य ज्ञानमध्ये ह्यामध्ये घटकामध्ये फरक केलेला आहे मित्रांनो. यामध्ये थोडं डीपमधील सामान्य ज्ञान असेल. सामान्य ज्ञान या घटकामध्ये भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनासह महाराष्ट्र, भारतीय जागतिक भूगोल, भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारत आणि महाराष्ट्र राज्य आणि शासन, राज्य घटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण, हक्काचे मुद्दे, आर्थिक आणि सामाजिक विकास. यामध्ये शाश्वत विकास ध्येय, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक शास्त्रातील उपक्रम. त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. यामध्ये पर्यावरणीय परिस्थितीतील जैवविविधता, हवामान बदल म्हणजेच पर्यावरण घटकावरील प्रश्न आहेत. त्यातील सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, विकासविषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास. चालू घडामोडी. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह कृषी आणि ग्रामीण विकास. संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी व वैशिष्ट्ये यांचा समावेश असेल. याप्रमाणे पदवी दर्जाचं सामान्य ज्ञान या 10 संवर्गासाठी असेल. याची सर्वांनी तयारी करावी. त्यानंतरचा प्रकार B2. यामध्ये दिलेल्या संवर्गासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व गणित या विषयासाठी SSC या दर्जाचा अभ्यासक्रम आहे. तर B1 मध्ये गणित व गणित, बुद्धिमापन व गणित आणि सामान्य ज्ञानासाठी पदवी दर्जाचा अभ्यासक्रम होता. तर B2 या घटकातील संवर्गासाठी 12वी दर्जाचा अभ्यासक्रम असेल. यामध्ये मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान हे सर्व 12वी दर्जाचं असेल. यामध्ये मराठी व्याकरणामध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उताऱ्यावरील प्रश्न. त्यानंतर इंग्रजी व्याकरणामध्ये जनरल व्हॉकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स अँड पेयर्स, देअर मिनिंग अँड यूज आणि कम्पॅरेशन या घटकाचा समावेश असेल. त्यानंतर भौतिक चाचणी. यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न या घटकाचा समावेश असेल. तर सामान्य ज्ञान यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटना आणि कार्ये. त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक, चालू घडामोडी, भारताचे शेजारील राष्ट्राशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये यांचा समावेश असेल. त्यानंतर इथे एक टीप देण्यात आले आहे. जोडारी आणि तारतंत्री या संवर्गासाठी फक्त तांत्रिक प्रश्न आहेत. जसे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की प्रश्नपत्रिकाच्या स्वरूपामध्ये जोडारी, तारतंत्री या संवर्गासाठी फक्त तांत्रिक अभ्यासक्रम जो की 50 प्रश्न 100 मार्कासाठी आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन या घटकाचा अभ्यासक्रम लागू नाही आहे. त्यानंतरचा प्रकार आहे क प्रकार. यामध्ये एकूण 17 संवर्ग आहेत. या संवर्गासाठी तांत्रिक अभ्यासक्रमाचा दर्जा नमूद केलेला आहे. म्हणजेच या संवर्गासाठी एकूण 80 मार्कासाठी म्हणजे 40 प्रश्न हे तांत्रिक घटकावरील असतील. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता ज्यामध्ये स्थापत्य, ग्रामीण पाणी पुरवठा आणि लघुपाट बांधारे यांचा समावेश होतो. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ लेखाधिकारी, जोडारी, तारतंत्री, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषी,
विस्तार अधिकारी शिक्षण, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, स्थापत्य आणि लघु पाटबंधारे इत्यादी 17 संवर्गाचा समावेश होतो, ज्यासाठी तांत्रिक अभ्यासक्रम लागू आहे. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक या घटकासाठी जो तांत्रिक अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे याची माहिती आपण घेऊयात. यामध्ये बायोफिजिक्स अँड रेडिएशन सायन्स, न्यूक्लिअर फिजिक्स, लॉ ऑफ मोशन, कन्झर्वेशन लॉ, ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोस्टॅटिस्टिक्स, अल्ट्रासोनिक अँड ॲकोस्टिक्स, थर्मोडायनॅमिक्स, बायोकेमिकल ॲनालिसिस, सेपरेशन टेक्निक्स, मेटाबॉलिझम, बॉडी ब्लड्स, लिव्हर, किडनी, गॅस्ट्रिक, थायरॉइड फंक्शन, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मटेरियल सायन्स, बायोकेमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी, इम्युनॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पॅथॉलॉजी, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी, मायकोलॉजी, सेरोलॉजी या विज्ञान विषयातील घटकाचा समावेश होतो. त्यानंतर माहिती शिक्षण आणि संदेशवहन, घरगुती सेवा व प्राथमिक वैद्यकीय उपचार, आरोग्यविषयक माहिती आणि जीवनविषयक आकडेवारी, समाजासाठी आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, माहिती तंत्रज्ञान, आयुष, विविध आरोग्य दिन, पर्यावरण आणि आरोग्य, लैंगिक आजार, इतर आजार, संसर्गजन्य आजार, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, कीटकजन्य आजार, लसीद्वारे टाळता येणारे आजार, हवेद्वारे पसरणारे आजार, पाण्याद्वारे पसरणारे आजार, सूक्ष्मजीवशास्त्र व वैयक्तिक स्वच्छता, आहार व पोषणशास्त्र, माता प्रजनन व बाल आरोग्य या घटकाचा समावेश आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गासाठी आहे. त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष. मित्रांनो, यावर्षी या संवर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे आणि यामध्ये 10वी विज्ञान या दर्जाचं तांत्रिक अभ्यासक्रम दिलेला आहे, ज्यामध्ये ग्रॅव्हिटेशन, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, केमिकल रिॲक्शन ऑफ इक्वेशन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल करंट, हीट रिप्रेशन ऑफ लाईट, कार्बन कंपाऊंड, स्पेस मिशन, लेन्सेस, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, लाईफ प्रोसेसेस, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, ॲनिमल क्लासिफिकेशन, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सेल्युलर बायोलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट. त्यानंतर आरोग्यसेवक महिला या संवर्गासाठीचा जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, समुदाय आरोग्य शुश्रूषा, हेल्थ प्रमोशन, आरोग्य शिक्षण व संवर्धन, न्यूट्रिशन म्हणजेच पोषण आहार, मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य, सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता व्यवस्थापन, ह्युमन बॉडी म्हणजेच मानवी शरीर, प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा, इन्फेक्शन म्हणजे जंतुसंसर्ग, इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण. त्यानंतर कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे साथीचे आजार, नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे असांसर्गिक आजार, कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम म्हणजे समुदाय आरोग्यविषयक बाबी, प्रायमरी हेल्थ मॅनेजमेंट म्हणजे प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन, फर्स्ट एड अँड रेफरल म्हणजेच प्रथमोपचार व संदर्भ सेवा, चाइल्ड हेल्थ नर्सिंग म्हणजेच बाल आरोग्य शुश्रूषा, मिडवायफरी प्रसविका व प्रसूती संबंधी नियोजन, हेल्थ सेंटर मॅनेजमेंट म्हणजेच आरोग्य केंद्र व्यवस्थापन इत्यादी घटकाचा समावेश आरोग्यसेवक महिला या संवर्गासाठी केलेला आहे. त्यानंतरचं पद आहे औषध निर्माण अधिकारी. यामध्ये जो तांत्रिक अभ्यासक्रम दिलेला आहे यासाठी फार्मास्युटिकल्स केमिस्ट्री, फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, क्लिनिकल पॅथॉलॉजी, ह्युमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशियल फार्मसी, फार्माकोलॉजी अँड टॉक्सिलॉजी, हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी, फार्मसी लॉ इथिक्स या घटकाचा समावेश होतो. त्यानंतरचं पद आहे कंत्राटी ग्रामसेवक. यामध्ये जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे त्यामध्ये पहिला घटक आहे समाजशास्त्र विषयक ज्ञान, ज्यामध्ये समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था, समाजसुधारकाचे योगदान, सामाजिक संस्था, सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे याचा समावेश होतो. त्यानंतर पंचायत राज व्यवस्थामध्ये 73वी घटना दुरुस्ती, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण याविषयीची माहिती याचा समावेश होतो. त्यानंतरचं घटक आहे कृषी विषयक ज्ञान. यामध्ये कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजार, यंत्र व आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, सहकार पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृदसंधारण, जलसंधारण व जल व्यवस्थापन आणि पर्यावरणीय बदल या घटकाचा समावेश होतो. आणि इतर घटक आहेत ज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना, मूलभूत संबंध ज्ञान, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, जैवविविधता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन इत्यादी घटकाचा या तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये समावेश होतो. यानंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, ग्रामीण पाणीपुरवठा आणि लघु पाटबंधारे. यामध्ये इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स अँड स्ट्रेट मटेरियल्स, थेरी ऑफ स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चर, डिझाईन ऑफ
फोर्स्ड कॉन्स्टंट स्ट्रक्चर लिमिट स्टेट मेथड, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन मटेरियल, सर्वेइंग, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन, फ्लड मेकॅनिक्स, वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग, ब्रिज इंजिनिअरिंग, एस्टिमेटिंग कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इत्यादी घटकाचा समावेश होतो. त्यानंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिक. यामध्ये मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी, थर्मल इंजिनिअरिंग, theory of mechanics, mechatronics, fluid mechanics and machinery, manufacturing process, environmental and energy management, power engineering, advanced manufacturing system, design of mechanics elements, automobile systems, industrial engineering, renewable energy system, refrigeration and air condition इत्यादी घटकाचा समावेश होतो. त्यानंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत. यासाठीचा तांत्रिक अभ्यासक्रम आहे बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. त्यानंतर इलेक्ट्रिक मटेरियल्स अँड वायरिंग प्रॅक्टिसेस, इंडक्शन मोटर्स अँड ट्रान्सफॉर्मर्स. त्यानंतर स्विच गिअर अँड प्रोटेक्शन. त्यानंतर इल्युमिनेशन, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, एनर्जी कन्झर्वेशन, इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग इत्यादी घटकाचा समावेश होतो. त्यानंतरचं पद आहे कनिष्ठ लेखाधिकारी. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, त्यानंतर आर्थिक सुधारणा, त्यानंतर सार्वजनिक वित्त ज्यामध्ये मुद्रा आणि पैसा, आंतरराष्ट्रीय भांडवल, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, पुस्तपालन व लेखाकर्म, आर्थिक सुधारणा व कायदे. त्यानंतरचं पद आहे जोडारी. यासाठी फक्त तांत्रिक अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये मार्किंग टूल्स, स्क्राईब, ड्रायव्हर, पंच, हॅमर. त्यानंतर मेजरिंग टूल्स, सरफेस गेज, व्ही ब्लॉक, मार्किंग टेबल, ट्राय स्क्वेअर, अँगल प्लेट, सरफेस प्लेट. त्यानंतर बेंच, वाईस, हँगसॉ, सायझिल, टाईप्स अँड यूज, फाईल, स्पेसिफिकेशन, बेंच ग्रेडर, ग्राइंडिंग व्हील, प्रिसिशन इन्स्ट्रुमेंट्स. त्यानंतर अँग्युलर मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट, पॉवर ट्रान्समिशन पुली असा एकूण तांत्रिक अभ्यासक्रम आहे. त्यानंतरचं पद आहे तारतंत्री. यामध्ये इलेक्ट्रिकल वायर जॉईंट्स फॉर सिग्नल अँड मल्टी स्टँड कंडक्शन सुटेबल्स फॉर ॲप्लिकेशन विथ सोल्जर्स रोलिंग इलेक्ट्रिकल सेफ्टी प्रिसिशन. नंतर DC सर्किट्स, प्लॅन एस्टिमन मटेरियल, टाईप ऑफ बॅटरीज, मेक चॉईस, कॅरी आउट ऑफ जॉब, बेसिक जॉब ऑफ मार्किंग आउट ऑफ द components for filling, drilling and riveting, fitting and assembles using different components. त्यानंतरचा आहे प्लॅन अँड इन्स्टॉल पाईप, सिलेक्ट अँड परफॉर्म इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट विथ ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर प्लॅन अँड एक्झिक्यूट इलेक्ट्रिकल इल्युमिनेशन. त्यानंतर प्लॅन एस्टिमेट मटेरियल, वायर ऑफ टेस्ट डिफरंट टाईप ऑफ कमर्शियल अँड कम्प्युटर नेटवर्किंग. त्यानंतर कन्स्ट्रक्ट अँड टेस्ट हा पोयो. असा एकूण 17 घटकांचा तांत्रिक अभ्यासक्रम आहे. त्यानंतरचं पद आहे पशुधन पर्यवेक्षक. यामधील तांत्रिक अभ्यासक्रम आहे देशातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पशुधन आणि कुक्कुट पक्ष्यांची माहिती, देशातील आणि महाराष्ट्रातील गोवंशीय म्हैसवर्गीय शेळ्या, मेंढ्या, घोडे, कुक्कुट पक्षी यांची देशी जातीय माहिती, पशुधन आणि कुक्कुट पक्ष्याची पैदास, कृत्रिम रेतन, घोटीत रेतन, मात्राची हाताळणी इत्यादी, महाराष्ट्र राज्यातील पशुधन व्यवस्थापन, पशुपालन इत्यादीची माहिती, पशुधनाची ओळख पडण्यासाठी वापरले जाणारे संसाधने, आवश्यक माहिती नोंदी करणे व पशु अभिलेख जतन करण्याचे महत्त्व. त्यानंतर पशुधन आणि कुक्कुट व्यवस्थापन. त्यानंतर पशुपोषण व आहार, वैरण, चारा व पशुपक्षी खाद्य, महाराष्ट्र राज्यातील पशुधन व कुक्कुट पक्ष्याचे सर्वसाधारण रोग, महाराष्ट्र राज्यातील पशुधन व कुक्कुटांच्याशी निगडीत सांख्यिकी माहिती, पशुधनाचे कृषी अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व. त्यानंतर आहे दूध व दुग्धजन्य पदार्थ, धवल क्रांती, दुग्ध गुणवत्ता नियंत्रण, दुग्धजन्य पदार्थ उत्पादन आणि तंत्रज्ञान इत्यादी घटकाचा समावेश होतो. त्यानंतर तांत्रिक अभ्यासक्रम आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञान या संवर्गाचा. यामध्ये बायोफिजिक्स अँड रेडिएशन सायन्स, न्यूक्लिअर फिजिक्स, लॉ ऑफ मोशन, कन्झर्वेशन लॉ, ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोस्टॅटिस्टिक्स, अल्ट्रासॉनिक अँड ॲक्रोस्टिक्स,
थर्मोडायनॅमिक्स, बायोकेमिकल ॲनालिसिस, सेपरेशन टेक्निक्स, इम्युनोकेमिकल रिॲक्शन, मेटाबॉलिझम, बॉडी फ्लूइड, लिव्हर, किडनी, गॅस्ट्रिक, थायरॉइड फंक्शन, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मटेरियल सायन्स, बायोकेमिस्ट्री, नॅनोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी, इम्युनॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पॅथॉलॉजी, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी, मायोलॉजी, सेरोलॉजी इत्यादी घटकाचा या संवर्गामध्ये समावेश होतो. त्यानंतरचं पद आहे वरिष्ठ सहाय्यक लेखा. यामध्ये तांत्रिक अभ्यासक्रम आहे भारतीय अर्थव्यवस्था, ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, दारिद्र्य, बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल निर्मूलनाचे उपाय, नियोजन प्रकार व कर नियोजन आयोग, नीती आयोग या घटकात समावेश होतो. यानंतर आर्थिक सुधारणा, याची पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण, संकल्पना, अर्थव्याप्ती व मर्यादा, केंद्र व राज्य पातळीवरील आर्थिक सुधारणा. त्यानंतर आहे सार्वजनिक वित्त, बाजार अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्ताची आयव्ययाची भूमिका, बाजार अपयश व विकास अनुकूलता, सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष, गुणवत्ता व सार्वजनिक वस्तू याचा समावेश होतो. यानंतर मुद्रा व पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. त्यानंतर वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, पुस्तपालन व लेखाकर्म, आर्थिक सुधारणा कायदे, विस्ताराधिकारी, आर्थिक सुधारणा व कायदे इत्यादी घटकाचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतरचं पद आहे विस्ताराधिकारी कृषी. यामध्ये बेसिक ऑफ ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स इत्यादी घटकाचा समावेश होतो. आणखी एक घटक आहे मित्रांनो यामध्ये ॲग्रोनॉमी आणि जेनेटिक्स ऑफ प्लांट बॉटनी, सॉईल सायन्स, ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स, इकॉनॉमिक्स, ॲग्रिकॉनॉमिक्सचा भाग आहे हा, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, इंटोमॉलॉजी, प्लांट पॅथॉलॉजी, इरिगेशन अँड ड्रेनेज, हॉर्टिकल्चर, फिशरीज इत्यादी घटकाचा समावेश हा कृषी अधिकारी तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये होतो. त्यानंतरचं पद आहे कृषी अधिकारी शिक्षण. यामध्ये शिक्षणविषयक तांत्रिक अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यानंतरचं पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. यामध्ये स्थापत्यविषयक तांत्रिक अभ्यासक्रमाचा समावेश होतो, ज्यामध्ये ब्रिकवर्क, रबर मॅसनरी, कॉन्क्रीट अँड कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन, प्लास्टर अँड पॉइंटिंग, वुडवर्क अँड जॉइनरी, स्ट्रक्चरल स्टील पॉइंट, फ्लोअर्स अँड फ्लोअर फिनिशिंग, पेंटिंग, ऑर्निशिंग, पॉलिशिंग अँड सरफेस फिनिशेस, फाउंडेशन, डोमेस्टिक सर्व्हिस, डोर अँड विंडो, स्टेअर्स, डिटेल्ड थेअरी सिलेबस, डिटेल एस्टिमेट, वर्किंग आउट ऑफ क्वांटिटीज ऑफ स्टील फॉर RCC वर्क, मोड्स ऑफ मेजरमेंट, रेट एनालिसिस, स्पेसिफिकेशंस, टेंडर डॉक्युमेंट अँड टेंडर नोटीस, कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, पेमेंट टू कॉन्ट्रॅक्टर, प्रोसिजर ऑफ एक्झिक्युशन ऑफ वर्क, इंट्रोडक्शन, लिनियर मेजरमेंट, चेन अँड क्रॉस स्टाफ सर्वेइंग, चेन अँड कंपास सर्वे इत्यादी घटकाचा समावेश होतो. धन्यवाद.